नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन या 2 क्रेडिटच्या कोर्ससाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण मूलभूत हक्कांपैकीचा एक महत्त्वपूर्ण हक्क म्हणजे शोषण व पिळवणुकीविरुद्धचा हक्क याविषयी चर्चा केली. आजच्या भागामध्ये आपण धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा जो मूलभूत हक्कांमधला अत्यंत महत्त्वपूर्ण असा हक्क आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर भारतीय संविधानाच्या प्रकरण क्रमांक 3 मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यातील धर्म स्वातंत्र्याचा जो हक्क आहे तो संविधानातील कलम 25, 26, 27 व 28 यामधनं तो उद्घोषित करण्यात आलेला आहे. आता या 25 ते 28 ही जी धर्म स्वातंत्र्याच्या हक्कांबाबतची जी अनुच्छेद किंवा कलमं आहेत त्यातून हेच व्यक्त होतं की आपली भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष राज्य निर्मितीचं आश्वासन देते. सर्व धर्मांबद्दल तटस्थतेची आणि निपक्षपातीची वृत्ती साधारणतः धर्मनिरपेक्ष राज्य बाळगत असतं. मग अशा प्रकारच्या राज्याच्या पायाचा आधार हा माणूस किंवा देव यांच्यातील नात्याचा नसून तो व्यक्तिगत सत्सद विवेक बुद्धीच्या माणसामाणसातील नात्याचा असतो. सरकारचे कोणत्याही धर्माशी वचनबद्ध नसणे, सरकारने कोणत्याही धार्मिक चालीरीतींची सक्ती न करणे, धार्मिक अधार्मिक यांच्यात पक्षपात न करणे, धार्मिक विश्वासाला प्रतिबंध न करणे इत्यादी बाबी खऱ्या अर्थानं धार्मिक स्वातंत्र्याला पूर्णपणे मान्यता मिळवून देण्यासाठी अत्यावश्यक असतात. मग भारतात राज्याचा धर्म या संकल्पनेला राज्यघटना संमती देत नाही. राज्य संस्थेचा राज्याचा कोणताही असा अधिकृत एक धर्म नसतो. तिथे सर्व धर्म समान म्हणजेच सर्व धर्म समभावाचं तत्त्व असतं. म्हणून राज्य त्याचा स्वतःचा धर्म स्थापन करणार नाही किंवा कोणत्याही धर्माला विशेष आधार किंवा आश्रय देणार नाही. या प्रकारची तरतूद म्हणजे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राज्यामध्ये असते. मग अमेरिका किंवा त्याचबरोबर इंग्लंड या देशांमध्ये मात्र धर्माच्या स्वातंत्र्याची तरतूद देखील आपल्याला स्वीकारलेली दिसून येते. मग भारतामध्ये जे धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भात ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या कलमांमधून आपल्याला दिसतात. त्यातलं कलम जे 25 आहेत त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 2 प्रकारची धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेली आहेत. एक म्हणजे सारासार विचारांच्या स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे धर्माविषयी आंतरिक विचारात परिवर्तनाचा हक्क ही एक बाब त्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि दुसरी ज्याच्या त्याच्या निवडीचा धर्म आचरणाचा आणि प्रचाराचा हक्क त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात समूहाचे धार्मिक जे हक्क आहेत ते या 25व्या अनुच्छेदामधून अभिव्यक्त होताना दिसतात. कलम 26 मध्ये धार्मिक बाबींच्या व्यवस्थापनाचा हक्क त्याच्यामध्ये प्रदान केलेला आहे. कलम 27 मध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माच्या वाढीसाठी कर आकारणीविरुद्ध स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. याचा अर्थ धार्मिक कारणासाठी राज्य कोणताही कर आकारू शकणार नाही. कोणत्याही धर्माच्या वाढीसाठी कोणत्याही व्यक्तीवर कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही. या प्रकारची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचे जे धर्मनिरपेक्ष स्वरूप आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल की या 27व्या कलमामधनं अभिव्यक्त होताना दिसतं. कलम 28 मध्ये एखाद्या धार्मिक संस्थेतील धार्मिक प्रवचनास हजर राहण्याच्या हक्काविषयी सांगतं. परंतु राज्याच्या अखत्यारीतील कोणत्याही शाळेत एखाद्या विशिष्ट धर्माची शिकवण दिली जाणार नाही या प्रकारची तरतूद केलेली आहे. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं ठरलं तर 25वं कलम हे समूहांचे धार्मिक हक्क अभिव्यक्त करतं. 26वं कलम हे व्यक्तीचे धार्मिक हक्क अभिव्यक्त करतं.
कलम 27 हे राज्याच्या धर्मनिरपेक्षतेचं स्वरूप अभिव्यक्त करतं आणि कलम 28 हे धार्मिक संस्थांमधील धार्मिकतेच्या अधिकाराचा आणि कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये धार्मिक शिकवणीला प्रतिबंध त्यातनं करतं. म्हणजे धर्माच्या स्वातंत्र्याशी संबंधित सर्व तरतुदींवर सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य या कारणांसाठी निर्बंध आहेत. म्हणजे धाक दपटशाह करून किंवा आर्थिक आमिष दाखवून जबरदस्तीनं कोणाचंही धर्मांतर करता येणार नाही. अशा निर्बंधांमुळे धर्मांतराचा मुद्दा नेहमीच हा वादग्रस्त बनलेला आपल्याला दिसून येतो. हे स्पष्ट आहे की या तरतुदी अल्पसंख्याकांचे हक्क, भारतीय समाजातील धर्मनिरपेक्षतेचा धागा टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अगदी सारांशानं जर सांगायचं ठरलं तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य इत्यादींना बाधक नसणाऱ्या बाबतींमध्ये सर्व व्यक्तींना आपल्या सत्सद विवेकबुद्धीनुसार वागण्याचे समान हक्क दिलेले आहेत. तसेच आपल्या आवडीच्या धर्माचा उच्चार, आचार आणि प्रचार करण्याचा हक्क हा 25व्या कलमामधनं अभिव्यक्त होतो. आणि ह्या ज्या मर्यादा आहेत म्हणजे कोणत्या, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य, या मर्यादा सांभाळून कोणत्याही धार्मिक पंथ, धार्मिक किंवा धर्मार्थ जी संस्था चालवू शकतो. स्थावर किंवा जंगम मालमत्ता संपादून तिचा कारभार ते पाहू शकतात. हे कलम 25-26 मधनं आपल्याला अभिव्यक्त होताना दिसतं. म्हणजे प्रस्तुत हक्काच्या संदर्भात ज्या मर्यादांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यांच्याखेरीज आणखीन काही निर्बंध धार्मिक हक्कांवर घटनेने घालून दिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं ठरलं तर धार्मिक आचरणाशी संलग्न किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की धार्मिक आचरणाशी संलग्न असलेल्या आर्थिक, राजकीय व्यवहारांचं नियमन व नियंत्रण राज्यसंस्था करू शकते. सामाजिक सुखसोयींच्या व सुधारणांच्या दृष्टीने धार्मिक आचरणावर प्रतिबंध लावू शकते. हिंदू धर्मातील सर्व वर्गांना, जातींना सर्व धार्मिक संस्था खुल्या ठेवण्याची सक्ती करू शकतं. राज्याने या गोष्टी करणं हे व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्याचं अपहरण ठरू शकत नाही. म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो दिलेला आहे त्याला ह्या गोष्टी बाधा पोचू शकत नाही. किंवा ज्या करांचं उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी खर्च होणार असेल असे कर सक्तीने वसूल केले जाऊ शकत नाही. राज्याच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेल्या देणगींमधून किंवा विश्वस्त निधीमधून चालणाऱ्या संस्था असल्यास ही गोष्ट मात्र वेगळी असते. पण तिथे देखील प्रार्थना, पूजा, विशिष्ट धर्माचे विधी सर्वांसाठी सक्तीचे केले जाऊ शकत नाही. T.N. मादन यांनी फ्रीडम ऑफ रिलिजन, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या मॅगझिनमध्ये मार्च 2003ला एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्यांच्या मतानुसार धार्मिक स्वातंत्र्याची कल्पना ही पाश्चिमात्य असून तिला 300 वर्षांपेक्षा जुना इतिहास नाही येत. व्यक्तिवादाच्या उदारमतवादी विचाराचाच तो एक पैलू असल्यामुळे धार्मिक परंपरेच्या अंतरंगातूनच त्याचा उदय होणं हे अशक्य आहे. पारंपरिक संविधानात धार्मिक स्वातंत्र्य असले तर त्या भारताच्या आधुनिक पर्व आणि धार्मिक परंपरांपेक्षा आणि व्यवहारांपेक्षा आधुनिक पाश्चिमात्य प्रतिमांमधून, त्यातही अमेरिकन राज्यघटना, मानवी हक्कांची जागतिक सनद यातून आलेलं दिसतं. भारतीय संविधानातलं हे धार्मिक स्वातंत्र्याचं तत्त्व ते धार्मिक परंपरेतून आलेलं नाही आहेत असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे धार्मिक अस्मितांचा अत्यंत कुरूप व भीषण चेहरा हा भारताच्या फाळणीच्या प्रसंगी देशासमोर आलेला असून धर्माकडे पाठ फिरवण्याचा निर्णय संविधानकारांनी घेतला नाही. खरं तर हा अनुभव आल्यानंतर घटनाकारांनी सावध होऊन
धर्माच्या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप न करणं हेच योग्य होतं, पण घटनाकारांनी तसं केलं नाही. कारण तसं करून तो प्रश्न सुटला नसता. आणि म्हणून घटनाकारांचा ही दूरदृष्टी होती, त्यांची विद्वत्ता होती आणि त्यांनी धर्मनिरपेक्ष ही संज्ञा संविधानात टाकण्याची शिफारस जशी त्यांनी नाकारली, तशीच संविधानाची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करण्याची सूचना देखील त्यांनी फेटाळून लावली. धर्मांतराच्या मुद्द्यावर मात्र त्यांना तडजोड स्वीकारणं भाग पडलं होतं. सक्तीने केलेल्या धर्मांतरांना कायद्याची मान्यता असू नये अशी शिफारस मूलभूत हक्काच्या संबंधीच्या उपसमितीने केलेली होती. तर ज्या अल्पसंख्याक उपसमितीत ख्रिस्ती सभासदांचा वरचष्मा होता, त्या समितीने मात्र धर्मप्रसार करणे आणि धर्मांतर घडून आणणे हा धार्मिक स्वातंत्र्याचा अत्यावश्यक भाग असल्याचा निर्वाळा दिला होता. ख्रिस्ती सभासद आपल्या विधिमंडळात आरक्षण मिळवण्याचा हक्क सोडायला तयार होतील या अपेक्षेने घटनाकारांनी धर्मप्रचाराच्या हक्काला मान्यता देऊन एक तडजोड केली, असा काही अभ्यासकांचा अभिप्राय आहे. प्रामाणिक धर्मांतर याच्यामध्ये काहीच आक्षेपार्ह नसतं. तरी बाह्य हस्तक्षेपातून जर धर्मांतर घडले तर हा व्यक्तीच्या मूळ धर्माच्या हेटाळणीचाच एक प्रकार म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. आणि म्हणून संविधानाने धर्मांतराचा हक्क मान्य केल्यामुळे धर्मांतर मान्य असलेले आणि धर्मप्रसाराच्या प्रदीर्घ परंपरा असलेले आणि ज्यांना धर्मांतर व धर्मप्रसार मान्य किंवा सरावाचे नव्हते अशा धर्मांमध्ये विषम स्पर्धा सुरू झाली. धर्मांतराला ज्या धर्मात स्थान नव्हतं त्यांनीही धर्मप्रचाराचे खटाटोप सुरू करून आपले संख्याबळ वाढवण्याचा घाट घातलेला दिसतो. आणि म्हणून विकासाचे प्रश्न मागे पडले आणि धर्मदीक्षा देण्याचे प्रकल्प हे पुढे निर्माण झालेले दिसतात. विशिष्ट धर्मांतर स्वेच्छेने केले आहे की सक्ती किंवा प्रलोभनापोटी केले आहे हे निर्णायकपणे कधीच सिद्ध केलं जाऊ शकत नाही. यातील ही सर्वात मोठी अडचण आपल्याला सांगता येते. डॉक्टर इस्माईल फारुखी अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असा निवाडा दिला आहे की सर्व व्यक्तींना धार्मिक बाबतीत समानता असणे आणि राज्यसत्तेला कोणताच एक धर्म नसणे अशी संविधानाची मूळ योजना आहेत. संविधानाच्या कसोटीवर कोणत्याही कायद्याची वैधता जर निश्चित करायची झाली तर संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा या तत्वांचा अन्वयार्थ अनुच्छेद 25 ते 28 यातील तरतुदींसह प्रास्ताविकेचं वाचन करून लावायला पाहिजेत. धर्मनिरपेक्षतेचे तत्व विविध धर्मसमूहांची परस्परांविषयीची सहिष्णुता आणि धर्माच्या आधारे नागरिकांमध्ये पक्षपात न करण्याची राजसत्तेची भूमिका यावर आधारित असल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य ही सुरक्षित राहतं. पण राज्याने पार पाडावयाची तटस्थतेची भूमिका धर्माशी जोडून घेऊन करावी की तोडून असा प्रश्न निर्माण होतो. आणि मग यासंबंधी अद्यापही पुरेशी स्पष्टता दिसत नाही. सुरुवातीपासून भारतीय राज्यसंस्था नागरिकांच्या धार्मिक जीवनाशी जोडून घेऊनच आपली भूमिका पार पाडत असल्याचं दिसतं. धार्मिक संस्थांच्या आर्थिक, राजकीय वगैरे धर्मनिरपेक्ष बाबी नियंत्रित करण्याचा तसेच त्यांची मालमत्ता सार्वजनिक हितार्थ ताब्यात घेण्याचा अधिकार राज्यसत्तेला संविधानानेच दिलेला आहे. आणि म्हणून तर त्यानुसार 1955 साली आजमेरच्या दर्ग्याची मालमत्ता तसेच अलीकडे वैष्णोदेवी मंदिराचं व्यवस्थापन, वाराणसीच्या मंदिराचं नियंत्रण हे सरकारने स्वतःकडे घेतलेले दिसतं. केरळ किंवा तामिळनाडू राज्यातील धार्मिक प्रतिष्ठानांना, उपक्रमांना राज्याच्या खजिन्यातून आर्थिक अनुदान देण्याची ही संविधानात तशी तरतूद असल्याचं दिसतं. सार्वजनिक सुरक्षा, नैतिकता, आरोग्य अबाधित ठेवण्याची अंतिम जबाबदारी ही राज्यसत्तेची असल्यामुळे नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य देत असतानाच प्रचंड मोठाले जे कुंभमेळे भारतात भरतात तेव्हा त्या वरील जबाबदारी पार पाडण्यावर आतूनच सार्वजनिक पैसा हा खर्च केला जातो. यात्रा, मेळावे, उरूस अशा प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था किंवा आरोग्य सांभाळणारा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर तैनात करावा लागतो. किंवा हज यात्रेकरू जहाजामधून किंवा विमानातून सौदी अरेबियात सवलतीच्या खर्चामध्ये त्यांना पाठवण्याची राज्यसत्तेवर मोठ्या प्रकारे ती जबाबदारी येते आणि तो आर्थिक बोजा राज्यसंस्थेवर पडतो. किंवा अगदी जगन्नाथपुरी मंदिराची डागडुजी, व्यवस्थापन हे सरकारी खर्चाने होतं. बाबरी मस्जिद
कारसेवकांनी पाडली त्यावेळेस त्या दिवशी तेव्हाचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांनी ती मशीद सरकारी खर्चाने बांधून देण्याची भाषा त्यावेळेस त्यांनी केलेली होती. म्हणजे राज्यसत्तेचं हे जे एकूण जे वर्तन आहे ते विविध उदाहरणांमधून जे बघितलं ते वर्तन फ्रान्स किंवा अगदी अमेरिकेच्या धर्तीवर त्या प्रकारचं धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेत बसणारं असं म्हणता येणार नाही. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा आपण जो अर्थ लावतो, जसं अमेरिका किंवा फ्रान्स या देशांमध्ये जी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे त्याप्रमाणे तशी आपली भारताची दिसत नाही. पण ते गांधीजींप्रणीत धर्मनिरपेक्षतेच्या आदर्शशाहीमुळे जुळणारं आपल्याला दिसत नाही. लोकांच्या धार्मिक जीवनात राज्यसत्तेला कोणतीही भूमिका देण्यास गांधीजींचा सक्त विरोध होता, पण तसं करून चालणार नव्हतं आणि म्हणून घटनाकारांनी या तरतुदींना लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं दिसतं. सरकारच्या विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाचा तर एक धार्मिक बाबींशी संबंध येण्यातून वादंग उद्भवलेला न्यायपालिकेचा त्याला अपवाद आपल्याला सांगते. म्हणजे 1966 साली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांनी सत्संगी संप्रदायाने आपले दरवाजे अस्पृश्यांसाठी खुले करावे आदेश दिला, तेव्हा त्या संप्रदायाने आपण हिंदू नसल्यामुळे न्यायालयाचा तो आदेश न्यायालयाला बजावता येणार नाही अशा प्रकारचा एक युक्तिवाद त्यांनी केला होता. पण तो पाळण्याला काही हरकत नाही. म्हणजे पुढे किंवा 1985 साली सुप्रसिद्ध शहाबानो खटल्यामध्ये न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांनी शहाबानो नामक एक परित्याक्तेला वाढीव पोटगी मंजुरी केली असता लाखो मुस्लिम बांधवांनी हा धार्मिक अल्पसंख्याक या नात्याने त्यांना प्राप्त झालेला हक्काचा भंग असल्याची भूमिका त्या निर्णयाविरुद्ध घेतलेली दिसून येते. किंवा शर्यतवर आधारित असलेले मुस्लिम व्यक्तिगत कायदा हा यामध्ये हस्तक्षेप असे या प्रकारची आंदोलकांची एक प्रकारची टीका त्याच्यावर आपल्याला झाल्याची दिसून येते. किंवा अगदीच अलीकडच्या काळात धार्मिक स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका हा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या समर्थकांकडून निर्माण झालेला आहे असं डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेलं आहे. कारण भाला भोळेंच्या मते बहुसंख्याकांच्या हक्कांचा आक्रमक आग्रह धरणाऱ्या तथाकथित राष्ट्रवादी शक्ती अल्पसंख्याकांनी दुय्यम दर्जाचे नागरिकत्व स्वीकारावे असं खडसावून सांगू लागले आहेत आणि त्यांच्या दृष्टीने संपूर्ण मुस्लिम समाजच राष्ट्रद्रोही असून त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्षतेचे जे झंगट आहेत ते देशाच्या एक प्रकारच्या देशावरच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मते संस्कृती हाच राष्ट्राचा आधार असतो आणि भारतात हिंदू संस्कृती हीच प्रमुख संस्कृती असल्यामुळे तिच्या पायावरच भारतीय राष्ट्राची उभारणी होऊ शकते. जे भारताला मातृभूमी पुण्यभूमी मानतात ते या राष्ट्राचे खरे नागरिक ठरतात आणि अहिंदू भारतीयांनी उच्चवर्णीय हिंदूंच्या मर्जीनुसार राहावं. त्यांच्या धर्मश्रद्धा किंवा धार्मिक प्रतीके व्यवहार यांना राष्ट्रीय संस्कृतीचे समानार्थी म्हणून स्वीकारावे या प्रकारचा कटाक्ष त्याच्यामध्ये दिसतो. पण असं जरी असलं तर असा मानणारा जो वर्ग होता तो भोळे सरांच्या मध्ये तो अल्पसंख्याक म्हणजे अगदी कमी हा वर्ग आहे. त्याच्यामुळे याने ही जी सांस्कृतिक राष्ट्रवादाची जी उभारणी एक विशिष्ट प्रकारचा जमातवादी वर्ग जो करू बघतो तो वर्ग आणि तो कोणत्याही धर्मातला असू शकतो नाही का, तर त्याप्रमाणे ह्या प्रकारचा राष्ट्रवाद हा भारतीय राज्यसंस्थेच्या धर्मनिरपेक्षतेला आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त केलेला जो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याला काही बाधा पोचू शकणार नाही. आणि म्हणून आजवरचे जे काही अनुभव आहेत त्या सर्व अनुभवांचा जर आपण विचार केला तर धर्मस्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. कारण त्यातून धार्मिक अल्पसंख्याकांना असेल किंवा अगदी बहुसंख्याकांना सुद्धा किंवा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे ज्याला भारतीय नागरिकत्व नाही त्या व्यक्तीला सुद्धा भारतामध्ये आल्यानंतर त्याला धार्मिक त्याचे स्वातंत्र्याचे अधिकार हे त्याचे असतात. म्हणून संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये तरतुदी स्पष्ट करताना काही ठिकाणी जिथे नागरिक असा शब्द वापरलेला आहेत आणि काही ठिकाणी तिथे व्यक्ती असा त्याचा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जो हक्क नागरिक म्हटलं म्हणजे याचा अर्थ तो फक्त भारतीय व्यक्तीलाच आहेत आणि जिथं व्यक्ती असा शब्द
वापर झाला तिथं भारतीय आणि भारतात राहणारे किंवा भारतात परदेशातून येणारे अगदी पर्यटनासाठी जरी आलेले असतील तरी त्यांनासुद्धा तो हक्क लागू ठरतो. आणि म्हणून धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा भारतीय नागरिक आणि व्यक्ती या अर्थाने म्हणजे तो सर्वांसाठी लागू ठरतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवातीला आपण जे म्हटलो की भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा बहुधा अस्मितेचा, जिव्हाळ्याचा, प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असतो आणि म्हणून तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, जो घटनाकारांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून विचार विनिमय करून हा हक्क संविधानामध्ये त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला अगदी थोडक्यात या हक्काची आणि त्याच्या संदर्भात नंतरच्या काळात जे काही खटले झाले, त्याचे जे काही तार्किक प्रश्न उपस्थित झालेले आहेत ते वेगवेगळ्या अभ्यासकांनी जे मांडलेले आहेत त्या दृष्टीनं आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथपर्यंत थांबूया. पुढील भागामध्ये आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक जो हक्क आहे त्या हक्काच्या संदर्भात चर्चा करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.